कुराणाची शिकवण आहे की जे आपला विचार मानत नाहीत त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारला पाहिजे. आणि तो जिहाद वेगवेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्यक्ष आक्रमण, दुसऱ्या बाजूला अन्य धर्मीयांना वेगवेगळ्या कारणाने आपल्या धर्मात आणण्याचा प्रयत्न करणं. जेव्हा आपली संख्या कमी असते त्यावेळेला अल तकिया म्हणजे त्यांच्याशी गोड बोलून प्रेमाने व्यवहार करा. ज्या वेळेला आपली संख्या वाढेल त्यावेळेला जोर जबरदस्तीचा वापर करून आपण त्यांना आपल्या धर्मात आणायचं. त्यांनी आपली मंदिरं तोडली, आमची धर्मस्थानं तोडली, आमच्या महिलांची अब्रू लुटली, त्यांना बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलं आणि त्यांचं धर्मांतर करून घेतलं. त्यामुळे हा सत्य इतिहास आहे, हा लपवण्याचं काहीच कारण नाही. हे स्पष्टपणे लोकांसमोर आणलं पाहिजे.